जय श्रीराम. नमस्कार. आपण या लॉकडाऊनच्या काळात जी व्याख्यानमाला सुरू केली आहे 1857 ते सुभाष, त्याचे हे 7वं पुष्प मी ओवतो आहे. यामध्ये आपण अनेक क्रांतिकारक ज्यांनी भारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले जीवन खर्ची केले, घरसंसारावरती तुळशीपत्र ठेवून आपलं जीवन जनसेवेसाठी वाहिलं, अशा थोर व्यक्तींविषयी जाणून घेत त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायचा आपण प्रयत्न करतो आहोत. तर आजच्या सत्रामध्ये मी प्राध्यापक कौस्तुभ राजेंद्र कापडणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समोर राष्ट्रभक्त श्रोत्यांची वर्दी असली, त्यातून ती दर्दी असली, तर माझ्या विचारांची आज गर्दी होणार नाही याची मला निश्चितच खात्री आहे. मित्रांनो, आपल्याला जाज्वल्य इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. जे लोक इतिहास विसरली त्यांना वर्तमानाची दशा काय झाली हे आपण पाहतो आहोत, आणि भविष्य घोर अंधारात बुडून गेले याचा एक मोठा इतिहासच आपल्याला सांगावा लागेल. भारताने 200-250 वर्ष गुलामगिरीत काढली, ती काही उगाच नाही. भारत गुलाम होण्याच्या आधीपासूनच अनेक दशकांपूर्वी त्यांचे आगमन झाले होते. मग सर्वप्रथम ते व्यापार करण्यासाठी आले होते. दक्षिणेमध्ये ते आधी आले, तिथे त्यांनी वसाहती केल्या. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही इंग्रजांचा व्यापार हा भारतात समवेत होता. महाराजांनी या विषारी सापांना वेळोवेळी ओळखले होते आणि वेळोवेळी त्यांचा बंदोबस्तही केला होता. परंतु त्यानंतर भारतीय संस्थानातील आपापसातील वैर, द्वेष, त्यांच्यातील कोल्डवार्स असतील, यांचा फायदा घेऊन काही संस्थानिकांनी आधी इंग्रजांना मांडलिक झाले. काहींच्या सोबत गठबंधने इंग्रजांनी केली. काहींना बळाचा वापर करून त्यांची संस्थानं बळकावली. हळूहळू भारतीय उपखंडात आपला प्रभाव प्रस्थापित करायचा हे त्यांनी चालू केलं. आणि इंग्रजांची स्ट्रॅटेजी तर ती तर आपल्याला माहितीच आहे, फोडा आणि राज्य करा. मी तर म्हणेल की फोडा, राज्य करा आणि नेस्तनाबूत करून टाका, हीच त्यांची स्ट्रॅटेजी होती. या स्ट्रॅटेजीचा वापर करून त्यांनी पूर्ण भारत उपखंड घशात घालून घेतला होता. आता नेस्तनाबूत करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर कोणताही देश हा काबीज करायचा असेल, संपवायचा असेल, तर सर्वात आधी त्यांच्या संस्कृतीवरती घालायला लागतो. तिथली शिक्षण पद्धती संपवावी लागते. आपली शिक्षण पद्धती त्यांच्यावरती लादायची, त्यांच्यामध्ये फुटीरतेचा विचार रुजवायचा. एकदा का त्या देशातल्या लोकांचा आत्मसन्मान गळाला, धार्मिक आस्था संपली, तर तो देश आपोआपच गुलाम झाल्याशिवाय राहत नाही, हे इंग्रजांना चांगलं माहीत होतं. आणि हाच आपला इतिहास सांगतोय मित्रांनो. जुलमी इंग्रज राजवटीचा काळा इतिहास हा 250 वर्षाचा आहे. म्हणजे शाळेत शिकताना आपल्याला सरांनी सांगितलं असेल की 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. पण मित्रांनो, लक्षात घ्या, असं म्हटलं जातं की इंग्रजांचे पाय भारतात रोवले गेले ते प्लासीच्या लढाईपासून. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालच्या नवाबामध्ये 23 जून 1757 हे घोर युद्ध झालं होतं. त्यानंतर इंग्रजांसमवेत महाराष्ट्रात पहिले अँग्लो मराठा वार झाले. म्हणजे बंगालमध्ये 1757 साली आणि पहिल्यांदा इंग्रज जे महाराष्ट्रात घुसले ते 1775 साली. ते युद्ध आपण जिंकलो, मराठे विजयी झाले. त्यानंतर ते तिसरं अँग्लो मराठा युद्ध झालं. साधारण 40-45 वर्षांनी ते झालं 1817-18. त्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला मित्रांनो. दुसरे बाजीराव जे होते ते लढले होते इंग्रजांविरुद्ध, त्यांचा पराभव झाला. मराठा साम्राज्याचा अस्त तिथे झाला आणि इंग्रजांची सत्ता महाराष्ट्रात देखील प्रस्थापित झाली. म्हणजे 1757 ते 1817 तब्बल 60 वर्ष लागली इंग्रजांना बंगालपासून ते महाराष्ट्रात शिकार करण्यासाठी. ही सगळी पार्श्वभूमी मी तुम्हाला का सांगतोय? त्याच्या मागचं कारण असं की बंगाल असेल, झारखंड असेल, बिहार असेल, तेथील जनतेचे शोषण जे झाले आहे ते त्यांनी जास्त भोगले आपल्यापेक्षा. आज आपण ज्या क्रांतिकारकाविषयी जाणून घेणार आहोत ते म्हणजे महान वनवासी जननायक बिरसा मुंडा. त्यांची कर्मभूमी ही झारखंडच राहिलेली आहे. या महानायकाने झारखंड भागामध्ये अति विषम परिस्थितीत राहत असलेले वनवासी बांधव, त्यांना कोणत्याही सुविधा नाहीत, पुरेशी साधनं नाहीत, इंग्रजी व जमीनदारांच्या अभद्र युतीमध्ये त्या समाजाची अतोनात शोषण झाले आहेत, ते त्यामध्ये पिसले गेलेले आहेत. ख्रिस्ती मिशनरींनी अंधविश्वासाचा फायदा घेतलेला आहे, त्यांच्या धर्मांतराचे स्तोम माजवलेले आहेत. अनेक लाखो हजारो जे आदिवासी आहेत, मी आदिवासी हा शब्द जो वापरला, आता आपणही आदिवासीच झालो, मूळचे आपण इथलेच, तर आपणही आदिवासीच झालो. तर मी वनवासी हा शब्द खरं तर वापरायला पाहिजे त्यांच्यासाठी. तर हे हजारो वनवासी यांचं धर्मांतर करण्यात आलं. भोळे बाबडे हे आदिवासी होते.
शिक्षणाची कमतरता त्यांच्यामध्ये होती. अशा समाजाचा उद्धार करण्याचे महान कार्य ज्या महापुरुषाने केले तो म्हणजे जननायक बिरसा मुंडा. यांच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 झारखंड प्रदेशात जे रांची शहर आहे तिथे एक खुंटी जिल्हा आहे, त्याच्यामध्ये उली हातू नावाचं गाव आहे. या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. एक जवळच सालगा नावाचं गाव आहे, तेथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. लहान वयातच बिरसाच्या सामाजिक जाणीवा, शिक्षणाच्या प्रतीची त्यांची आत्मीयता हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत असत. बिरसाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्या वडिलांनी बुडूच, म्हणजे हे रांची येथीलच एक ठिकाण आहे बुडूच, येथे मिशनरीच्या शाळेत ते जे पादरी असतात, फादर आपण त्यांना म्हणतो, तर तिथे बिरसाला सोपवलं त्यांच्याकडे. त्यांचं शिक्षण त्यांना मिळावं ही तळमळता त्यांची होती. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे याची त्यांनी एक बाप म्हणून त्याला तळमळता होती. सगुणा त्यांच्या वडिलांचं नाव. या मिशनरी शाळांमध्ये केवळ ख्रिश्चन धर्माचेच लोक शिक्षण घेऊ शकत असत. म्हणजे जर तुम्हाला तिथे शिक्षण घ्यायचं आहे, पूर्वीची गोष्ट सांगतोय, जर तुम्हाला हे शिक्षण घ्यायचं असेल तर आधी तुम्ही ख्रिश्चन व्हायचं, आणि तशी अटच त्यांनी घातली होती, नाहीतर तुम्हाला ते शिक्षण घेता येत नसे. सगुणा म्हणजे बिरसाचे वडील यांनी बऱ्याच आधी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. शेवटी वडिलांच्या सांगण्यानुसार बिरसाला देखील ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. म्हणजे आज आपण ज्या क्रांतिकारकाविषयी जाणून घेतोय तर त्यांनी ख्रिश्चन धर्म एके काळी स्वीकारलेला आहे. आता ख्रिश्चन व्हायचं म्हणजे त्यासाठी विशेष प्रोसेस आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण जन्मताच हिंदू असतो, पण ख्रिस्ती घरात जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा ते ख्रिस्ती नसतं. चर्चमध्ये जाऊन त्यावरती एक प्रोसेस करावी लागते, शुद्धीकरणाची प्रक्रिया त्यावरती करावी लागते. त्याला ते बप्तिस्मा म्हणतात. भोळ्या भाबड्या हिंदू वनवासी लोकांना ख्रिस्ती धर्मात आणायचं तर आधी हे जे पादरी आहे ते त्यांचं शुद्धीकरण करत असत. सर्वात आधी पाण्यात डुबक्या मारून पापातून मुक्ती दिली जाते, म्हणजे बप्तिस्मा त्याला म्हणतात. आता केवळ पाण्यात डुबकी मारून आणि पवित्र जल प्राशन करून पापातून कशी मुक्ती मिळणार आहे हे काय मला अजून कळलेलं नाही आहे. बरं, असं पण नाही कोणतं लॉजिक की गंगेप्रमाणे हे पाणी शुद्ध आहे आणि त्यामध्ये काहीतरी औषधी गुण आहे आणि शरीराला त्याचा फायदा होणार आहे म्हणून एक धर्माची जोड त्याला द्या, असे नाही आहे. तर असो, तर बिरसाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि तो आता दाऊद बिरसा म्हणून ओळखला जाऊ लागला. दाऊद हे अरबी भाषेमध्ये डेव्हिडला म्हणतात. डेव्हिड हे इंग्रजी नाव, तर डेव्हिड बिरसा म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी चाईबासा म्हणून एक क्षेत्र आहे, रांचीच्या जवळ आहे ते, तिथे त्यांना जावं लागलं. ही शाळा देखील जर्मन मिशनरींचीच होती. त्या काळात वनवासींना शिक्षणासाठी खूप प्रयत्न करावे लागत असत. आता जो इम्बॅलन्स होता सोसायटीमध्ये, जाती व्यवस्था होती, त्यामध्ये वनवासी समाज खूप भरडला गेला होता. ज्या ख्रिस्ती मिशनरी होत्या त्यांना आयतं कोलीत मिळाल्यासारखं झालं होतं. वनवासींचं धर्मांतर करायचं आणि जे वनवासी पुन्हा आपल्या मूळ हिंदू संस्कृतीचा अवलंब करू नये यासाठी विशेष काळजी ते घेत होते. वनवासी जीवनातल्या पद्धती, परंपरा, चालीरीती यांपासून हेतू पुरस्कार त्यांना दूर ठेवलं जायचं. आणि एवढं सर्व असूनही ग्रामीण वनवासी संस्कृतीची एक वेगळी छाप आपण बिरसा मुंडामध्ये पाहू शकता. त्यांचं चरित्र वाचण्यासारखं. आदिवासी कलांना समजण्याची, शिकण्याची आवड सर्व विरोध झुगारून 16 वर्षातच त्यांनी ती राखली होती. अनेक आदिवासी कलांमध्ये ते पारंगत होते. उत्तम धनुर्धारी ते होते. धनुर्विद्या त्यांना अवगत होती. त्यांचा कुठलाही फोटो तुम्ही बघा किंवा पुतळा तुम्ही बघा. आत्ताही आपण जे या कार्यक्रमासाठी, या सत्रासाठी जे पोस्टर आपण पाहिलं असेल त्यामध्ये तुम्हाला दिसेल धनुष्यबाण घेताना मुरसाबिंडांचा फोटो आहे. त्यामध्ये धनुर्विद्येत ते निपुण होतेच, पण त्याशिवाय तलवारबाजी, मल्लयुद्ध यामध्येही ते तरबेज होते. संगीतात पण त्यांची रुची होती. उत्तम बासरी वाजवत होते ते. तुंबडी नावाचं एक वाद्य आहे, तर ते वाद्य ते वाजवायचे. लोकगीतं खूप छान म्हणायचे. तसं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. आणि वय काय मित्रांनो बघा, वय फक्त 15 ते 16 वर्ष आहे. म्हणजे माध्यमिक शिक्षण घेतो हा विद्यार्थी. मी तेव्हाची गोष्ट तुम्हाला सांगतोय. ज्या क्षेत्रात बिरसा मुंडा गेले ते क्षेत्र त्यांनी गाजवलं. 4 वर्षाच्या शिक्षण काळात बिरसाने ख्रिस्ती मिशनरी जे आहेत त्यांचं काम जवळून पाहिलं होतं. इंग्रजी भाषा अवगत करून घेतली. मिशनरींची उद्दिष्ट काय आहेत, त्यांची कार्यप्रणाली काय आहे, धार्मिक ग्रंथ याचा सगळ्यांचा अभ्यास त्यांनी जवळून केला होता. आणि या सर्वांसाठी त्यांचं वय खूप लहान आहे मित्रांनो. हा मुलगा
बिरसा मुंडा केवळ 12-13 वर्षांचा आहे. 14-15 ह्या वयादरम्यान हे सगळं त्यांनी केलंय. अवघं 25 वर्षाचं आयुष्य मिळालं त्यांना. या सगळ्यांचा अभ्यास जेव्हा त्यांनी चालू केला तेव्हा ख्रिस्ती धर्मात समानतेबाबत ज्या गोष्टी बोलल्या जायच्या, त्यानंतर ईश्वर प्राप्तीबद्दलच्या ज्या काही धारणा त्यांच्या होत्या, त्यासाठी दिले जाणारे वेगवेगळे तर्क असतील, यात त्याला फोलपणा जाणवला होता. याने बिरसा व्यथित झाला होता. त्यांच्या मनात एक प्रकारची अशांतता माजली होती. ख्रिस्ती धर्म हा हिंदू धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे सतत त्यांना सांगितलं जायचं त्या शाळांमध्ये. त्यामुळे त्यांचे मन खिन्न झाले होते. ख्रिस्ती मिशनरींना मानवता, दया, परोपकार, सत्य, मार्ग यांचे जे मुखवटे चढून घेतले होते, ठीक आहे, ते धर्मांतरांचा जो बाजार त्यांनी मांडला होता, लालूच देऊन तात्पुरती मदत करून धर्मांतर करणाऱ्या वनवासी लोकांना नंतर मिशनरींनी वाऱ्यावरती सोडलं होतं. बिरसा मुंडा हे सगळं पाहत होता. वनवासी लोकांसाठी जंगल, पशुधन, त्यांची भूमी हे माते समान असतात मित्रांनो. त्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावायला देखील ते तयार आहेत. ते मागे पुढे पाहणार नाहीत. एखादं संकट आलं एखाद्या प्राण्यावरती, एका पशुवरती, एका झाडावरती, तर तुम्हाला माहिती आहे चिपको आंदोलन झालं होतं. हे अशा प्रकारची आंदोलनं ते करतील, जीवाची बाजी लावतील त्या जंगलांसाठी. त्यामुळे जमीनदार व सावकारांना हाताशी घ्यायचं, नवीन नवीन हातखंडे वापरून अशिक्षित, निर्धन व शक्तिहीन असणाऱ्या वनवासींना भूमिहीन करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. या ख्रिश्चन मिशनरांनी लावला होता. जंगलात जाण्यापासून त्यांना बंदी घालण्यात आली होती. म्हणजे एक कायदा आला होता, त्याविषयी मी बोलेल पुढे. त्याची परिणिती म्हणून भूमिहीन झालेले हे जे वनवासी आहेत, मग जमीनदारांकडे जाऊ लागले, सामंतांकडे कामं करू लागली, ब्रिटिश व्यवस्थेत गुलाम म्हणून काम करू लागले. आपले सत्व ते विसरले होते. पुन्हा या मिशनरी जमीन मिळवून देण्यासाठी प्रलोभन देत होती. म्हणजे या हा जो सगळा डाव होता, त्यांना भूमिहीन करा, त्यांना शीन राहू द्या, त्यांना शक्तीहीन राहू द्या, म्हणजे त्यांना त्यांचं धर्मांतर करून घेता येईल. आणि एकदा धर्मांतर झालं तर राष्ट्रांतर पण करायला वेळ लागत नाही मित्रांनो. आणि ह्या मिशनरीज नंतर येऊन म्हणतायत, प्रलोभन देत आहेत की तुमच्या जमिनी मिळवून देऊ. जर जमीन ह्या शेतकऱ्यांसाठी किंवा ह्या वनवासींसाठी जर देवासमान आहे, मातेसमान आहे, तर हे प्रलोभन दिल्यावरती ते का धर्मांतर करणार नाहीत किंवा का त्यांच्या वाटेला जाणार नाहीत. तर ते प्रलोभन देत होते. वनवासींना या दृष्ट चक्रात अडकलेले पाहून बिरसा मुंडा जो आहे तो अत्यंत त्याला वेदना होत होत्या. त्यातूनच बिरसा मुंडांमध्ये एक जननायकाचा जन्म झाला. ख्रिस्ती मिशनऱ्या त्यांना आर्थिक किंवा राजकीय बळ देणारे जे इंग्रजी राजवट आहे किंवा जाती व्यवस्था जी आहे आपली, सावकार, जमीनदार, ही सगळी चांगल चौकटी जी होती ती फोडण्यासाठी बिरसातला जो महानायक आहे तो जागा झाला. हे सर्व व्याप पाहून किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे खिन्न झाला होता तो, त्यामुळे या मिशनऱ्यांच्या विरुद्ध मुंडा सरदारांनी आंदोलन उभारायला चालू केलं. आंदोलन एका चिंगारीप्रमाणे असलं तरी भविष्यात बिरसा मुंडाच्या रूपाने या ठिणगीचा महायज्ञ होऊन इंग्रजांविरुद्ध हल्लाबोल होणार होता. मुंडा सरदारांनी मिशनरी विरुद्धात जी खुली आघाडी करून बंड केलं होतं, त्यामुळे मिशनरीज बिथरल्या होत्या. एरवी समानता, ईश्वर प्राप्ती, मानवतेची कातडी पांघरून असलेले ख्रिस्ती आता आपले दात दाखवू लागले होते. ह्या मिशनऱ्या आपले दात दाखवू लागल्या होत्या, आपलं खरं रूप दाखवायला लागल्या होत्या. जे वनवासी ख्रिश्चन झाले होते आणि पुन्हा हिंदू धर्मात निघून चालले होते, त्यांची बदनामी करण्याचं काम मिशनरांनी चालू केलं. हे वनवासी अधर्मी आहेत, पापी आहेत, अशी बोंब ठोकायला सुरुवात केली. आणि मी जेव्हा ख्रिश्चन मिशनरी म्हणतो तेव्हा लक्षात घ्या, इंग्रज सरकारची ती एक दुसरी विंगच आहे. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे त्यांच्या सैन्याने बंदुकीच्या जोरावरती आणि मिशनरींनी धर्मांतर करून हा देश काबीज केलाय. तर अशी सर्व परिस्थिती असताना बिरसा मुंडाला जाणीव झाली की वनवासी समाजाचा उत्कर्ष जर साधायचा असेल तर त्यांना अंधविश्वासाच्या खोल दरीतून आपल्याला आधी बाहेर काढलं पाहिजे. त्याशिवाय याचा उत्कर्ष साधणं शक्य नाही आहे. जर हा आदिवासी, हा वनवासी जर गरीब आहे, शीन आहे, तर त्याला जोपर्यंत आपण पोळी देत नाही किंवा अंधविश्वासातून बाहेर काढत नाही, त्यांच्या ज्या काही समजुती आहेत त्या बदलल्या गेल्या नाहीत, तर त्यांचा उत्कर्ष साधणे अवघड आहे. त्यांना शिक्षण देणे अवघड आहे. त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली पाहिजे. धार्मिक आस्था जागी करून मिशनरींच्या कुप्रचाराविरुद्ध आणि धर्मांतराविरुद्ध उभं केलं पाहिजे.
त्यांना हे सुद्धा अनुभवलं की सामाजिक असमानता अनैतिक प्रथांमुळे हा समाज ज्ञानाच्या प्रकाशापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, ह्या सगळ्या त्यांना जाणीवा होत्या. मग त्यांना सांस्कृतिक असेल, व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे आणि तरच त्यांना या अंधारातून प्रकाशाची वाट दाखवता येईल. यावरती जे मुंडा सरदार होते आणि हा बिरसा मुंडा होता त्यांचं एकमत झालं होतं आणि तशी ते व्यूहरचना करू लागले होते. ब्रिटिश सरकारच्या शोषणकारी भट्टीमध्ये वनवासी भरडले जायचेच. बिरसा मुंडाने वनवासींचे जे अज्ञान ते दूर करण्यासाठी मूलतः 3 स्तरावरती काम केले मित्रांनो. तर हा 16-17 वर्षाचा तरुण आहे बघा आणि हा हे सगळं करतोय. आपण जेव्हा 16-17 वर्षाचे होतो तेव्हा आपण काय करत होतो हे थोडंसं तपासून बघू आपण. म्हणजे आपल्याला ह्या माणसाचं, ह्या बिरसा मुंडाचं योगदान किती थोर आहे आपल्याला कळेल. सर्वात पहिल्या स्तरावरती त्यांनी काम केलं तो म्हणजे सामाजिक स्तर. वनवासींना अंधविश्वासाच्या पिंजऱ्यातून बाहेर काढायचं आहे, त्यासाठी काही योजना कराव्या लागतील, त्या त्यांनी केल्या. त्यासाठी त्यांना वनवासींना स्वच्छतेचा संस्कार शिकवला. शिक्षण मिळवून देण्यासाठी झटपट केली. जसं त्यांच्या वडिलांनी ह्या बिरसा मुंडाला, सगुणा जे होते त्यांचे वडील, तर बिरसा मुंडाला शिक्षण मिळवून द्यावं म्हणून ख्रिश्चन मिशनरीच्या इथे जाऊन पाया पडून त्यांना ते शिक्षण मिळवून दिलं. एका बापाची ती झटपट होती आपल्या मुलाला चांगलं आयुष्य देण्यासाठीची. त्याचप्रमाणे बिरसा मुंडाने आपल्या समाजासाठी जो एक सामाजिक स्तर उंचवण्यासाठी त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी झटापट केली. संघटन में शक्ती है. आपण जर संघटित राहिलो तर इंग्रज सरकार आणि त्यांना फॉर असलेल्या ह्या मिशनरीज आपलं काही वाकडं करू शकणार नाहीत, याची त्यांना जाणीव होती. ह्या मिशनरींचा जे काही कार्य आहे त्यांनी जवळून पाहिलं होतं, त्यांची जी कार्यप्रणाली त्यांनी पाहिली होती. त्यामुळे हे योग्य प्रकारे ते याची व्यूहरचना करू शकणार होते. कोणताही लढा उभारायचा असेल तर आधी लोकांची चेतना जागृत करावी लागणार आहे. निस्तेज माणूस किंवा निस्तेज समाज कोणत्याही प्रकारची क्रांती घडवू शकत नाही. मनगट तर पक्की असावीच लागतील, पण जुलमी राजवटी विरुद्ध लोहा घेण्याची त्यांच्यामध्ये तो दम पाहिजे, आत्मविश्वास देखील मनी रुजवावा लागणार आहे. सामाजिक स्तरावरती वनवासींना उघडलेली आघाडी आहे. उत्थानासाठी असलेले त्यांचे काय जागरण आहे हे पाहून जमीनदार, हे जहागीरदार जे असतील, त्या तत्कालीन ब्रिटिश सरकार जे असतील ते गडबडलं होतं. पाखंडी भोंदूगिरी करणाऱ्या मिशनरीजची दुकानं बंद झाली होती. हे वनवासी लोक स्वधर्माकडे, त्यांच्या संस्कृतीकडे जर वळू लागली तर आणि त्यांचा आत्मसन्मान जागा झाला तर ते क्रांती घडवतील मोठी. आणि असं जर झालं तर आपल्याला सर्व मनसुबे धुळीत मिळतील, हा देश सोडून आपल्याला पळावं लागेल याची ब्रिटिश सरकारला जाणीव होती. त्यामुळे हे ब्रिटिश सरकार भ्यायलं होतं, अस्वस्थ झालं होतं. बिरसा धर्मांतरातून राष्ट्रांतर हा त्यांच्या खेळीला शह दिला होता. बावचळलेले हे सर्व लोक बिरसा मुंडाच्या विरुद्ध उभे राहिले. बिरसा मुंडाला रस्त्यातून हटवण्यासाठी कट कारस्थानं रचू लागले. कायद्याच्या कचाट्यात त्याला कसं काय अडकवता येईल यासाठी ते प्रयत्न करू लागले. जोपर्यंत बिरसा मुंडा आहे तोपर्यंत या भागात आपला निभाव लागणार नाही हे त्यांना कळून चुकले होते. बंगालपर्यंत, पूर्ण दक्षिणेपर्यंत त्यांना प्रवास करायचा होता इंग्रजांना. त्यांना हे सर्व भाग काबीज करायचे होते. पण जर इथेच शह मिळाला, जिथून सुरुवात केली, बंगालच्या नवाबासोबत त्यांनी पहिलं युद्ध लढलं, प्लासीचं युद्ध आपण जे म्हणतो, तर तिथून जर सुरुवात केली आणि तिथेच आपल्याला खीळ बसली तर आपण हा जो प्रदेश आहे तो कसा काबीज करू शकणार आहे. आणि हा जो बंगाल प्रोव्हिन्सी होती त्यामध्येच हा झारखंड भाग तेव्हा यायचा. आणि झारखंड अतिशय खनिज संपत्तीने संपन्न असा भाग आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हा भाग काबीज करणं हा फार त्यांच्या दृष्टीने उपयुक्त असं होतं. त्यांना इथून जे काही खजिना आहे तो लुटून त्यांच्या देशी न्यायचा होता, इंग्लंडला न्यायचा होता. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर अशा प्रकारची सामाजिक आणि संघटनात्मक प्रभाव फार कमी वयामध्ये बिरसा मुंडा यांचा होता. मी सारखा त्यांच्या वयाचा उल्लेख यासाठी करतोय कारण या बिरसा मुंडाचं आयुष्यमान फक्त 25 वर्षाचं लाभलंय त्याला. आणि भारतीय समाजाची ही शोकांतिका राहिली आहे मित्रांनो. अगदी शंकराचार्यांपासून आपण जर विचार केला, तथागत भगवान गौतम बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, संत ज्ञानेश्वर घ्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, धर्मवीर संभाजी महाराज आहेत, पहिले बाजीराव पेशवे आहेत, अगदी स्वातंत्र्य काळात लढणारे क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आहेत. आणि स्वातंत्र्य युद्धातील अनेक महापुरुष तुम्ही घ्या, त्यांचं आयुष्यमान फार कमी मिळालं आहे त्यांना. जर हे जास्त आयुष्यमान मिळालं असतं तर अतिशय मोठी क्रांती घडवून आपण काहीतरी वेगळं रूप आपलं असलं असतं. पण हे आयुष्यमान खूप कमी मिळाले आणि
फार कमी कालावधीतच समाजाचा उद्धार करून या थोर पदाला पोचलेली ही सगळी माणसं आहेत, ही सगळी व्यक्ती आहेत. वनवासींच्या उत्थानासाठी ज्या 3 स्तरावरती बिरसा मुंडाने योजना केली होती, त्यातला दुसरा स्तरावरती त्यांनी जे काम केलं तो म्हणजे आर्थिक स्तर. एकदा का सामाजिक जाणीवा, धार्मिक अस्मिता जागी झाली तर आर्थिक स्तरावर देखील हे वनवासी सिद्ध होतील, वनवासी कलांचा विकास करून आत्मनिर्भर होतील, अशी रचनाच बिरसा मुंडा यांनी केली होती. पूर्वी बेगारी प्रथा होती मित्रांनो, आपण म्हणतो ना बेगारी कामगार, तर तशी बेगारी प्रथा होती. आणि आता तर लेबर लॉज आहेत, त्याच्यानुसार एखाद्या कामगारावरती जर अन्याय झाला तर तो कोर्टात जाऊ शकतो वगैरे, असं सगळं आहे आता. म्हणजे आपण म्हणतो की रयतेचं राज्य वगैरे आहे, पण तेव्हा असं काय नव्हतं मित्रांनो. कामगारांना कोणी गुलाम म्हणून राबू शकत नाही आज, पण त्या काळी जमीनदार हे वनवासींना आपल्या शेतात आणि इतर कामात सक्तीने राबवून घेत असत. कंपनीच्या बांधकामांना गुलाम म्हणून वनवासींना राबवलं जायचं. कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. त्याचा मोबदला देखील त्यांना मिळत नसे. म्हणजे तुम्ही तुच्छ आहात, गुलाम आहात आणि तरीही तुम्ही जगत आहात, हाच तुमचा मोबदला, असे ते म्हणत. त्यांची मानसिक व आर्थिक स्तरावरती पिळवणूक चालू होती. या बेगारी प्रथेविरुद्ध बिरसा मुंडा व इतर मुंडा सरदारांनी प्रचंड मोठे आंदोलन उभारले. याचा परिणाम असा झाला की जमीनदार आणि ब्रिटिश सरकार यांचे व्यवसाय, घर, वनक्षेत्र, बांधकाम असतील, ही सर्व थांबली आणि त्यातून त्यांच्या विस्तारवादाला देखील खीळ बसली. तिसरा महत्त्वाचा स्तर ज्यावरती त्यांनी काम केलं तो म्हणजे समाजाला संघटित करणे आणि राजकीय पातळीवरती या समाजाला उभारी देणे. सामाजिक आणि आर्थिक स्तरावरती जागे होऊन जी आंदोलनाची चिंगारी पेटवली होती, त्यानंतर राजनैतिक स्तरावरती वनवासींना जे काही नेतृत्व मिळालं, म्हणजे जे बिरसा मुंडांनी राजकीय दृष्ट्या त्यांना नेतृत्व मिळवून देण्याचा जो प्रयत्न केला, त्या आंदोलनाचा वनवा होण्यास वेळ लागणार नव्हती. आता हे वनवासी आपल्या राजकीय अधिकारांविषयी देखील सजग झाले होते. हे ब्रिटिशांना मानवणारं नव्हतं, त्यांच्या अडचणी वाढवणाऱ्या होत्या. बिरसा मुंडा हा ब्रिटिश राजवटीचा मोठा खतरा निर्माण होऊ शकतो अशी कल्पना ब्रिटिश सरकारला आली होती. त्यामुळे जननायक म्हणून उदयास आलेला हा 17-18 वर्षाचा मुलगा असेल, तरुण आहे, बिरसा मुंडा इंग्रजांच्या तो रडारवरती आला होता. कारण ह्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या विरुद्ध घडत होत्या, त्यांच्या विस्तारवादाला खीळ बसत होती मुख्यत्वे. 1894 मध्ये एक छोटा नागपूर म्हणून भाग आहे, तिथे भयंकर दुष्काळ पसरला होता. 1894 सालची गोष्ट आहे. बिरसाने समर्पित होऊन लोकांची सेवा केली होती. तेव्हा जंगलातील अनेक प्रकारच्या रोगांप्रती लोकांना जागरूक केलं होतं. जनमानसांच्या मनात त्याच्याविषयी प्रेम वाढू लागलं होतं. इतकं वाढलं की लोक त्याला भगवान म्हणून पूजू लागले होते. भगवान, आपण आज त्याचे पोस्टर बघितलं त्यावरती एक उपाधी दिली आहे त्यांची, भगवान बिरसा मुंडा. तर भगवान त्यांना म्हणू लागले होते लोक. वनवासींना सामाजिक प्रवाहात आणण्याची बिरसा मुंडांची धडपड तर चालूच होती, पण इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढ्याची पहिली ठिंगी त्यांनी पाडली. इंग्रज सरकारच्या इंडियन फॉरेस्ट ॲक्ट हा त्यांनी आणला होता. अगदी त्याच्या जुलमी कारवाया त्याच्यावरती होत होत्या. इंडियन फॉरेस्ट ॲक्ट तर आधी आला होता, ॲक्च्युली 1882 साली तो आला होता. म्हणजे त्यांचा जन्म आहे बिरसा मुंडांचा 1875 आणि 7 वर्षानंतर हा आला होता. त्याच्यानंतर जसा जसा त्याचे जे ते लॉज आहेत, तो इन्फोर्समेंट त्याची झाली, तर या कायद्यांमुळे वनवासी लोकांना आता जंगलात जाण्यापासून बंदी होती. बंदी तर आधीपासूनच घालण्यात येत होती हळूहळू, पण पूर्ण बंदी नंतर घालण्यात आली. या कायद्यांमुळे जमीनदारांना बळ मिळालं. जिथे पूर्वी लोक सामूहिक शेती करायचे, तिथे आता जमीनदार आणि ठेकेदारी चालू झाली. मजूर किंवा गुलाम म्हणून त्यांना तिथे काम करावं लागायचं. म्हणजे पूर्वी त्यांची शेती होती, त्यांच्या शेतामध्ये ते राबायचे, त्यांचं पीक त्यांना ते मिळायचं, काय शेतसारा असेल ते भरायचे. पण आता त्याच शेतामध्ये त्यांना गुलाम म्हणून राबायचं आहे आणि त्याची जे काय मजुरी असेल ते त्यांना तेवढी ती मिळणार आहे. अशा प्रकारचा तो कायदा होता. या गुलामगिरीच्या विळख्यात अडकलेल्या दिनदुबळ्या मजूर कामगारांना, वनवासींना न्याय मिळावा, किंबहुना त्यांचा हक्क त्यांना मिळावा म्हणून 1995 साली बिरसा मुंडाने एक आंदोलन चालू केलं. ते म्हणजे अल गुलान. वाचा तुम्ही अल गुलान हे आंदोलन, त्याविषयी फार लेख आहेत, मोठी मोठी पुस्तकं त्यावरती आहेत, हे वाचण्यासारखं आहे. अल गुलानचा अर्थ होतो हल्ला बोल.
जुलमी राजवट उलतापालट करून टाकण्याचा जो संघर्ष आहे तो म्हणजे अल गुलान. वनवासींच्या हक्काचे जंगल आणि जमीन मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरुद्ध हा लढा बिरसा मुंडाने पुकारला होता. हे फक्त बंड नव्हतं, तर वनवासींचा स्वाभिमान, स्वातंत्र्यता आणि संस्कृती वाचवण्यासाठीचा हा एक संग्राम होता. बिरसा मुंडाने अबुआ दिशुम अबुआ राज, अबुआ दिशुम अबुआ राज अशी घोषणा, अबू म्हणजे आमचा, स्वतः आमचा, ठीक आहे, हमारा देश हमारा राज हा नारा त्यांनी दिला होता. ते काय म्हणतात, मैं केवळ देह नहीं मैं जंगल का पुश्तैनी दावेदार हूँ, मैं केवळ देह नहीं मैं जंगल का पुश्तैनी दावेदार हूँ, पुश्ते और उनके दावे मरते नहीं, मैं भी मर नहीं सकता, मुझे कोई भी जंगलों से बेदखल कर नहीं सकता. अल गुलान अल गुलान अल गुलान, हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. वनवासी साहित्यकार हरिराम मीना आहेत, त्यांच्या कवितेतील ओळी आहेत त्या. माझ्या बापाने ही जंगलं राखली, मी स्वतः ही जंगलं कसणार आहे, राखणार आहे आणि माझ्यानंतर माझ्या पिढ्या ही जंगल राखतील, अशी घणाघाती बाण बिरसा मुंडाच्या तोंडून बरसायचे. तेव्हा हे सगळे वनवासी आहेत, अंगात एक नवीन चेतना त्यांच्या संचारायची. बघता बघता वनवासी आणि इतर अनेक जमातींचाही पाठिंबा या आंदोलनाला मिळाल्यामुळे हे आंदोलन भलतेच पेटले होते, अल गुलान आंदोलन. आत्ताही एक मोर्चा निघाला होता काही वर्षापूर्वी, तो वेगळ्या थाटणीचा तो मोर्चा होता, राजनीतीने प्रेरक झालेला मोर्चा होता. तर अल गुलान आंदोलन बिरसा मुंडांनी चालू केलं. जंगलावर दावेदारीसाठी एकत्र आलेल्या आंदोलकांना पाहून इंग्रजांची पळताभुई थोडी झाली. भ्रष्ट जमीनदार, चालू भांडवलदार, पुंजीवादी, त्यावर सावकार आणि इंग्रज अधिकारी हे बिरसा मुंडांचे नाव घेताच थरथर कापू लागले होते. ऑक्टोबर 1894 मध्ये सर्व मुंडा सरदार आणि जमातीला एकत्र करून शेतसारा माफीसाठी मुंडा सरदारांनी बिरसा मुंडांच्या नेतृत्वात मोठी चळवळ उभी केली होती. त्यासाठी त्यांना 1895 मध्ये अटक झाली आणि हजारीबाग सेंट्रल जेल जे आहे ते झारखंडमध्येच आहे, तिथे 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा त्यांना देण्यात आली. परंतु बिरसा व त्याच्या शिष्यांनी दुष्काळ पीडित आणि शोषित जनतेच्या उद्धाराची एक प्रकारे प्रतिज्ञाच केली होती आणि त्यामुळे त्यांचा अल्पशा जीवनकाळातच एका महापुरुषाचा दर्जा त्यांना मिळाला होता. त्या भागातील लोक त्यांना धरती बाबा असे म्हणून ओळखले जाऊ लागले होते, भगवान म्हणून तर पूजा करतच होते. 1897 ते 1900 दरम्यान मुंडा जमाती आणि इंग्रज या छोट्या मोठ्या लढाया होत असत, एक चकमकी चालू होत्या. मित्रांनो, एखादं युद्ध लढायचं म्हणजे संख्याबळ पाहिजे, आधुनिक शस्त्रास्त्र पाहिजे, त्यानंतर युद्ध सामग्री पाहिजे, शस्त्र रिसोर्सेस लागतात, रसद पुरवावे लागते. त्या सर्वांचाच अभाव असल्यामुळे बिरसा मुंडांनी गोरिला पद्धतीचं युद्ध आहे ते लढलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी लढाई केली ती गनिमेकाव पद्धतीने व्यूहरचना करून केली होती. त्याचप्रकारे या बिरसा मुंडाने सुद्धा हे गोरिला जो काही युद्ध प्रकार आहेत त्यामुळे इंग्रजांना शह देण्याचा प्रयत्न केला. शत्रूवरती अचानक आणि वेगवान घाव पडत असल्यामुळे त्यांचं सैन्य गोंधळून गेलं होतं. बिरसा मुंडा कधी आणि कोठून हल्ला चढवेल आणि ठाणी नेस्तनाबूत करून टाकेन याची धास्ती इंग्रज अधिकाऱ्यांनी घेतली होती. बिरसा मुंडाच्या गनिमी काळापुढे इंग्रजांनी युद्धनीती असफल ठरली होती. बिरसा मुंडांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सरदार प्रत्येक फ्रंटला इंग्रजांना धूळ चारत होते. ऑगस्ट 1897 मध्ये बिरसा आणि त्याचे साधारण 400 धनुधारी सैनिकांनी खुंटी ठाण्यावरती हल्लाबोल केला. खुंटी हा एक जिल्हा आहे, झारखंडमधला जिल्हा आहे तो. पुढे 1898 मध्ये त्या क्षेत्रातील तांगा नदी, ती पण झारखंड जो आहे त्यातून वाहणारी नदी आहे, रांचीच्या जवळ आहे ती नदी, तांगा नदी. तर त्या क्षेत्रातील त्या नदी किनारी मुंडा जमातीची भिडत इंग्रज सैन्यासोबत झाली. यात आधी इंग्रज सैनिकांचा पराभव झाला, पण नंतर त्यांनी छापेमारी करून आणि सापळे रचून अनेक मुंडा सरदारांना नेत्यांना अटक करण्यात आली. जानेवारी 1900 एक डोंबवाडी म्हणून डोंगर भाग आहे, त्याला दुंबरी असंही म्हणतात. येथे एका जनसभेला संबोधित करत असताना इंग्रज सैनिकांनी हल्ला चढवला. बिरसा मुंडा हे जनतेला संबोधित करत होते तेव्हा हल्ला चढवला. आकस्मिक हल्ला होता आणि सशस्त्र हल्ला होता. लहान मुलं, बायका ह्या सगळ्या त्या सभेला होत्या. इंग्रजांनी काही भारतास्त्र त्यामध्ये ठेवली नाही.
हे युद्ध अतिशय भीषण होते. हजारो वनवासींच्या जीवाची बाजी लावून बिरसा मुंडाच्या नेतृत्वाखाली ते लढले, परंतु धनुष्यबाण आणि भाले इंग्रजांच्या बंदुकांचा आणि तोफांचा कधीपर्यंत सामना करणार होते. परिणामी हजारो वनवासी मारले गेले. अनेक वनवासी स्त्रियाही त्यामध्ये होत्या आणि लहान मुलंही मारली गेली. तेव्हाचं एक वृत्तपत्र आहे स्टेट्समन नावाचं, त्यामध्ये एक 25 जानेवारी 1900 सालचं ते वृत्तपत्र आहे. या बातमीनुसार 400 वनवासी यामध्ये मारले गेले असा उल्लेख आहे त्यामध्ये. पण हा काय अर्थातच सरकारी आकडा आहे आणि प्रत्यक्षात जर पाहिलं आपण तर हजारो मुंडा सैनिक जे आहेत ते आणि इनोसेंट बरेच जे वनवासी आहेत त्यांचे प्राण इंग्रजांनी घेतले होते. या युद्धामध्ये अनेक नेत्यांना अटक झाली नंतर, परंतु बिरसाला मात्र इंग्रजांच्या तोफा आणि बंदुका पकडू शकल्या नव्हत्या. शेवटी इंग्रज सरकारने बिरसा मुंडाला पकडण्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. म्हणजे तेव्हाचे 500 रुपये मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे आत्ता 50 लाख रुपये मानायला हरकत नाही. या आंदोलनादरम्यान बिरसा मुंडा यांना भूमिगत राहून इंग्रज सरकार विरुद्ध लढा चालू ठेवला. अगदी खेदाने सांगावं वाटतं मित्रांनो की भारताला जो फितुरीचा शाप लागला आहे त्याने अनेक क्रांतिकारकांना, समाजसुधारकांना, भारत मातेच्या सुपुत्रांना गजाआड घातलेलं आहे. अनेकांचे प्राण स्वकीयांच्या फितुरीमुळे गमवावे लागले आहेत. दुर्दैवाने आपल्याच एका व्यक्तीने बक्षिसाच्या लोभापायी बिरसा मुंडाच्या ठिकाणाचा पत्ता इंग्रजांना दिला. 3 फेब्रुवारी 1900, बघा जन्म 1875चा आहे. 3 फेब्रुवारी 1900ला झारखंडमधील एक चक्रधरपूर गाव आहे, एक जिल्ह्याचंच ठिकाण आहे, तिथे बिरसा मुंडाला अटक झाली. ही कशामुळे झालं तर फितुरीमुळे झालं. इंग्रजांच्या बंदुका तोफा त्यांना पकडू शकल्या नव्हत्या. महिन्याच्या शेवटीपर्यंत बिरसा मुंडा विरोधात आणि त्याचे जे काही अजून नेते होते त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हेगारी कलम जी आहे ती लावण्यात आली नव्हती. शोधणार कुठून, त्यांना मिळणार कुठून? कारण बिरसा मुंडाची जी व्यूहरचनाच इतकी उत्तम होती की इंग्रज त्यांच्या विरुद्ध सज्जड पुरावेच मिळू शकले नव्हते, नाकाम ठरले होते पुरावे मिळवण्यासाठी. त्यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी तर कोणाची हिंमतच नव्हती, हिंमत करू शकणार नव्हतं. सुखरूप सुटणार याची कुणकुण इंग्रजांना लागली होती. बिरसा मुंडा सुखरूप जर सुटला तर पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय या भीतीनेच ते त्रस्त होते. इतक्या चकमकी झेलून, इतका खटावटोप करून या बिरसा मुंडाला आपण पकडलंय आणि त्याला सोडावं लागणार, म्हणजे अगदी त्यांच्या जीवावरती आल्यासारखं हा प्रसंग आहे. परंतु इंग्रजांनी डाव साधला मित्रांनो. 4 महिन्यानंतर रांची कारागृह जे आहे तिथे बिरसा मुंडा जिथे बंदिवान होते तिथे 9 जून 1900 मध्ये साधारण सकाळी 8 वाजता त्यांच्या तोंडातून रक्ताची एक चिरकांडी उडाली आणि त्याच्यातच त्यांची चेतना मालवली. दुःखद प्रसंग होता सगळ्यांसाठी. इंग्रज अधिकाऱ्यांकडून त्यांना विषबाधा करण्यात आली होती असं म्हटलं जातं. पुरावे नाहीत, इंग्रज काही सांगणार नाहीत की विषबाधा आम्ही केली म्हणून. असं अनेक पुस्तकात उल्लेख आहेत की इंग्रजांनीच त्यांना विषबाधा केली होती. बिरसा मुंडा भारत मातेचा थोर सुपुत्र, वय वर्ष फक्त 25 आहे मित्रांनो जेव्हा हे शहीद झाले. केवळ बिरसाचा मृत्यू झाला नव्हता तर हजारो वनवासींचा भगवान गेला होता. आज देखील जर तुम्ही बिहार, उडीसा, झारखंड, छत्तीसगड या भागामध्ये गेला, पश्चिम बंगाल या भागामध्ये गेला तर ते वनवासी क्षेत्र आहे तिथे बिरसा मुंडा यांची देवाप्रमाणे पूजा केली जाते. बिरसा मुंडाने जो पाया रचून दिला त्यामुळे त्या भागातील वनवासी हक्काच्या चळवळी आहेत त्यांना बळ मिळालं. त्यांच्या मृत्यूनंतरही त्या चालू राहिल्या. एक लेखिका आहेत महाश्वेता देवी, तर भगवान बिरसा मुंडा यांच्या अलगुलान आंदोलनावरती ते एक पुस्तक गाजलेलं आहे त्यांचं, जंगल के दावेदार म्हणून. सर्वांनी हे पुस्तक नक्की वाचा. एक उपन्यास आहे तो, गुगल बुक किंवा ॲमेझॉनवरती ते उपलब्ध आहे. त्या पुस्तकात त्या लिहितात, अगर उसे उसकी धरती पर 2 वक्त दो, थाली घाटो. 2 वक्त दो म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याप्रमाणे जगू द्या, मस्त जेवण करू द्या. बरस में 4 मोठे कपडे, जाडे में पुआल भरे, थेले का आराम. त्यांना पावसामध्ये, थंडीमध्ये मस्त जाडे कपडे द्या किंवा आपण म्हणू की उंचे कपडे द्या. महाजन के हातो छुटकारा. ही जी जाती व्यवस्था आहे किंवा हे जमीनदार आहे त्याच्यावरनं छुटकारा, हे सगळं मी सांगतोय. ही जी कवितेचे वर्णन आहे तर हे सगळं त्यांनी भोगलेलं आहे. हे सगळं त्यांच्या आयुष्यात एक त्रास म्हणून त्यांनी सहन केलेलं आहे.
पुढे ते काय म्हणतात, महाजन के हाथों छुटकारा, रोशनी करने के लिए महुआ का तेल, रोशनी करने के लिए महुआ का तेल, घाटों खाने के लिए काला नमक, जंगल की जड़ें और शहद, जंगल के हिरन और खरगोश चिड़िया आदि का मांस, ये सब मिल जाते तो बिरसा मुंडा शायद भगवान ना होता. मित्रांनो, त्यांना ह्या सगळ्या ज्या जे काही आयुष्य आहे ते त्यांना मिळू शकले असते. इतरांप्रमाणे जर त्यांनी मार्ग निवडला असता, ख्रिश्चन धर्म स्वीकारून ते त्यांच्या वाटेला गेले असते, तर हे सगळे जे काही शानशौकीत ते राहू शकले असते. परंतु ह्या सगळ्यांना पाठ करून एक काट्यांचा मार्ग त्यांनी स्वीकारला होता. बिरसा मुंडाला आज भगवान म्हणून पूजले जाते, त्याचे कारण टाकीचे घाव ससून ही मूर्ती घडली आहे. मित्रांनो, हजारो लाखो क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत, शरीरात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भारत मातेच्या चरणी आपले जीवन वाहिले आहे. तेव्हा हा देश आम्ही गुलामगिरीतून मुक्त झालो आहे, ते आम्ही तेव्हा म्हणू शकतो. नुसतं चरख्याने हा देश स्वतंत्र झाला असं कोणी म्हणत असेल तर मी त्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. मित्रांनो, काही वर्षापूर्वी साधारण एक 2018 एप्रिल का मे महिन्यामध्ये एक रक्ताळलेले पाय घेऊन मुंबई येथे आलेला हजारो शेतकऱ्यांचा उलगुलान मोर्चा तुम्ही बघितला असेल. मगाशी मी उल्लेख केला सुरुवातीला, उलगुलान मोर्चा 2018 साली आला होता मुंबईमध्ये. आदिवासी लोक साधारणपणे 18 जिल्ह्यातील बायबापडे उलगुलान मोर्चा घेऊन निघाले होते. वनवासी लोकांचे अनेक प्रश्न आहेतच जे कोणी नाकारू पण शकत नाही. वनवासी कल्याण आश्रम असेल किंवा अनेक सामाजिक संघटना आहेत, त्या वनवासी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी झटत आहेत. परंतु लक्षात घ्या, हा जो मोर्चा होता त्याचं नेतृत्व कोण करत होतं? बिरसा मुंडांचं जे महान उलगुलान आंदोलन होतं त्याचा आज राजकीय पोळी भाजण्यासाठी डाव्या विचारसरणीचे लोक याचा वापर करत आहेत. जे आदिवासी आहेत तर पूर्वी इंग्रज जे आहेत त्यांच्या अंधश्रद्धांचा फायदा घ्यायचे, आता राजकीय पोळी बांधण्यासाठी हे डाव्या विचारसरणीचे लोक याचा फायदा घेत आहेत. बिरसा मुंडाचे जे उलगुलानमध्ये एक रुमानीवाद होता, एक राष्ट्रीयची भावना होती. ठीक आहे, साहित्य आणि जंगलातून बाहेर काढून एक सो कॉल्ड साम्यवादी जे आहेत ते म्हणजे त्याचं हत्यार बनवण्याचं काम, ह्या जे उलगुलान आंदोलन आहे त्याचं हत्यार बनवण्याचं काम करतायत. डावे पक्ष करताना ते दिसत आहेत तुम्हाला. आणि या राष्ट्रीय आंदोलनाला विद्रूप करून त्यावर हिंसक नक्षलवादाचा रंग चढवलेला आहे आज त्यांनी. पुण्यामध्ये पण काही वर्षापूर्वी घटना आपण बघितली, त्याच्यामध्ये पण अनेक हिंदुत्ववादी नेते आहेत, तर त्यांना त्रास देण्यात आला. त्यांची नावं विनाकारण त्याच्यामध्ये गुंफण्यात आली. नंतर आपल्याला कळालं की नक्षलवादी चळवळीचा त्याच्यामध्ये हात आहे. अशात एक कवी भुजंग मेश्राम आहेत, त्यांच्या ओळी मला आठवतात की हा बिरसा परत आला पाहिजे. ठीक आहे, हा बिरसाने परत जन्म घ्यायला पाहिजे. बिरसा तुम्हें कहीं से भी आना होगा, घास काटती दराती हो या लकड़ी काटती कुलाड़ी हो, यहाँ वहाँ से पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण से बिरसा तुम्हें आना होगा. कहीं से भी आ मेरे बिरसा, खेतों की बयार बनकर लोग तेरी बाट जो होते हैं, तुझे बिरसा आना होगा. या कवी मेश्रामांच्या कविता आहेत. वनवासी भागातलेच हे कवी आहेत. सामाजिक न्याय, वनवासी संस्कृती आणि राष्ट्रीय आंदोलनातील बिरसा मुंडाच्या विलक्षण योगदानामुळे केवळ वनवासी जनजीवनच नव्हे तर समस्त भारत देश सदैव जननायक बिरसा मुंडा यांचा ऋणी आहे. मित्रांनो, देव, देश आणि धर्मासाठी झटणाऱ्या या धर्मनायकाला, समाजसुधारकाला, राष्ट्रनायकाला आम्ही त्रिवार वंदन करतो. आजचे माझे सत्र यातून आपल्याला बिरसा मुंडांविषयी जी माहिती द्यायची होती तर ती आपल्यापर्यंत पोहोचली असेल मी अशी आशा करतो. मला समस्त हिंदू आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी या विषयावरती बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. एवढं बोलून मी माझे आजचे सत्र संपवतो. धन्यवाद.